हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लासेस. आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण विधानसभा आणि विधान परिषद या दोनही टॉपिकवरती मागच्या एक्झाम्समध्ये म्हणजेच कंबाईनच्या एक्झाम्समध्ये PSI STI आणि ASO यांच्या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये जेवढेही प्रश्न विचारलेले आहेत तेवढे सर्व आज आपण इथे डिस्कस करणार आहोत. बघा, हे जे काही टॉपिक्स आहे यावर मी ऑलरेडी लेक्चर्स घेतलेले आहेत. जर तुम्ही ते बघितलेले नसतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात. आता ही जी काही क्वेश्चन आन्सर सिरीज आहे ही घेण्यामागचा उद्देश हाच आहे की तुमची रिव्हिजन होऊन जाईल. तुम्ही आतापर्यंत जेही वाचलेलं आहे त्याची उत्तरं तुम्हाला प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येत आहेत का हे तुम्हाला क्लिअर होईल. म्हणून आपण एक मागच्या प्रश्नपत्रिकांचा आढावा हा घेत आहोत. तर ह्या टाईपचे लेक्चर तुम्हाला कसे वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. तर लेक्चर स्टार्ट करण्याआधी सर्वांना विनंती आहे, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न आहे, राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन दिलंय मुख्यमंत्री, राज्यपाल, राज्य विधानसभा आणि राष्ट्रपती. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ते म्हणजे राज्य विधानसभा. राज्यातील जे मंत्री आहे त्यांचं वेतन आणि भत्ते हे ठरविण्याचा अधिकार हा राज्य विधानसभेला आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता या ठिकाणी जेही इम्पॉर्टंट असेल ते मी तुम्हाला सांगत जाईल. जे मला वाटलं की हे इम्पॉर्टंट आहे, हा टॉपिक तुम्हाला माहीत नसेल तर मी त्याबद्दल तुम्हाला सायमल्टेनियसली इन्फॉर्मेशन ही देत जाईल. पुढचा प्रश्न काय आहे बघा, भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे? ऑप्शन आहे 550, 250, 100 आणि 500. तर या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे ते म्हणजे 500. भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या ही 500 एवढी आहे. कलम 170 जे आहे त्यामध्ये राज्य विधानसभेची रचना दिलेली आहे आणि त्याचमध्ये या सर्व बाबींचा उल्लेख आढळतो. राज्य विधानसभेची सदस्य संख्या ही कमीत कमी 60 असली पाहिजे आणि जास्तीत जास्त 500 एवढी ठरवण्यात आलेली आहे. याच्याबद्दल बघा मी ऑलरेडी लेक्चर्स हे घेतलेले आहेत. जर तुम्ही बघितलेले नसतील तर नक्की जाऊन बघा, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. बघूया पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत? ऑप्शन आहेत 52, 53, 54 आणि 51. तर या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सी 54. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि जमातींसाठी 54 विधानसभा मतदारसंघ हे राखीव आहेत. जर आपण आत्ताच्या कंडिशनला बघितलं तर अनुसूचित जातींसाठी एकूण 29 मतदारसंघ राखीव आहेत आणि अनुसूचित जमातींसाठी एकूण 25 मतदारसंघ हे राखीव आहेत. असे एकूण 54 मतदारसंघ हे राखीव आहेत. तर लक्षात ठेवा, अनुसूचित जातींसाठी 29 आणि अनुसूचित जमातींसाठी 25. बघूया पुढचा प्रश्न, विधानसभेची किती सदस्य संख्या असू शकते? ऑप्शन आहे 60 ते 500 म्हणजे कमीत कमी 60, जास्तीत जास्त 500, 50 ते 300, 40 ते 400 आणि 25 म्हणजे कमीत कमी 25 ते जास्तीत जास्त 300. तर याचं उत्तर मी पहिल्याच प्रश्नामध्ये दिलं तुम्हाला. विधानसभेची सदस्य संख्या जी आहे ती कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 इतकी असू शकते. बघूया पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत किंवा कोणते विधान चुकीचे आहे? 2 विधानं दिलेली आहेत, त्यापैकी कोणतं चुकीचं आहे किंवा दोन्ही चुकीचे आहेत का ते आपल्याला विचारलेलं आहे. पहिलं विधान काय म्हणते बघा, विधानसभेत सामान्यतः पहिला तास हा प्रश्नोत्तराचा असतो. अगदी बरोबर आहे, विधानसभेमध्ये पहिला जो काही तास असतो तो प्रश्नोत्तराचा असतो. दुसरं ऑप्शन काय दिलंय तर विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासात कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कोणत्याही खात्याला प्रश्न विचारले जातात. तर दुसरं जे काही विधान आहे हे ते चुकीचं आहे. विधानसभेच्या कामकाजामध्ये वेळापत्रकानुसार ठरवून दिलेल्या दिवशी संबंधित विषयाचे प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. कोणत्याही दिवशी कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकत नाही. म्हणून इथे विधान ब हे चुकीचं आहे, पण विधान अ हे बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे केवळ विधान ब चुकीचे आहे, अ नाही. आता या ठिकाणी एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची की प्रश्नोत्तराचा तास हा पहिला तास जो आहे तो प्रश्नोत्तराचा तास असतो, पण प्रश्न विचारण्याच्या आधी सुद्धा अध्यक्ष जे असतात त्यांची परवानगी ही आवश्यक असते.
जर त्यांनी परवानगी दिली तर प्रश्न विचारले जाऊ शकतात, अदरवाईज विचारले जाऊ शकत नाही. भारतामध्ये म्हणजे केंद्र पातळीवरती जशी संसद असते, संसदेचे 2 सभागृह असतात, एक म्हणजे लोकसभा आणि दुसरं राज्यसभा. त्याच पद्धतीने घटक राज्यामध्ये म्हणजे राज्य पातळीवरती विधिमंडळ असतं आणि विधिमंडळाचे सुद्धा 2 सभागृह असतात. एक म्हणजे विधानसभा आणि दुसरं आहे विधान परिषद. विधानसभा जी आहे ती प्रत्येक घटक राज्यासाठी असते. म्हणजे संपूर्ण भारतामध्ये जर 28 घटक राज्य आहेत तर या संपूर्ण 28 घटक राज्यांसाठी विधानसभा ही अस्तित्वात असते. पण विधान परिषद जी आहे ती काहीच घटक राज्यांसाठी असते. म्हणजे कोणत्या घटक राज्यांसाठी की ज्यांचं क्षेत्रफळ मोठं आहे, म्हणजे जे घटक राज्य क्षेत्रफळाने मोठे आहेत किंवा ज्यांची लोकसंख्या ही जास्त आहे, अशा प्रकारच्या घटक राज्यांसाठी दुसरं सभागृह हे निर्मित केलं जातं. त्यालाच विधान परिषद असं म्हटलं जातं. तर विधान परिषदेबद्दल प्रश्न बघू आपण. पहिला प्रश्न आहे, विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? ऑप्शन आहे 6, 3, 4 आणि 5. तर या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे 6. विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो. ज्या पद्धतीने केंद्रामध्ये राज्यसभा हे सभागृह असतं, त्याच पद्धतीने घटक राज्यांमध्ये विधान परिषद असतं. मग बऱ्याच अंशी राज्यसभा आणि विधान परिषद हे सारखे आपल्याला दिसतात. राज्यसभेतील सदस्यांचा कार्यकाळ सुद्धा 6 वर्षांचा असतो आणि विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ सुद्धा 6 वर्षांचा असतो. विधान परिषद जी आहे ती कधीच बरखास्त होत नाही. म्हणजे संपूर्ण विधान परिषद ही कधीच बरखास्त होत नाही. 1/3 सदस्य जे आहेत ते 2 वर्षानंतर निवृत्त होतात. त्या जागी नवीन 1/3 सदस्य येतात आणि मग पुढील 1/3 सदस्य जे आहेत ते पुढील 2 वर्षानंतर निवृत्त होतात. तर राज्यसभा आणि लोकसभा, लोकसभेचा विचार केला तर लोकसभा आणि विधानसभा हे बऱ्याच अंशी सारखेच आहेत आणि राज्यसभा आणि विधान परिषद हे दोन्ही सारखे आहेत. माझे तुम्ही त्याच्यावरचे जर लेक्चर ऐकलेले नसतील तर नक्की जाऊन बघा. कन्सेप्ट जे आहेत या बाबतीमध्ये ते मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने करून सांगितलेले आहेत. आय होप की तुम्हाला नक्की समजेल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आता या ठिकाणी 4 विधानं दिलेली आहेत बघा. त्यापैकी चुकीचं ओळखायचं आहे आपल्याला. विधान परिषदेत अर्थसंकल्पावर मतदान नसते. विधान परिषदेत अर्थसंकल्पावर केवळ 14 दिवस चर्चा होते. विधान परिषदेत अर्थसंकल्पावर 24 दिवस चर्चा होते आणि वरील सर्व विधाने योग्य नाहीत म्हणजे चुकीची आहेत असं म्हटलंय. तर या ठिकाणी बरोबर जे पर्यायी उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी. विधान परिषदेत अर्थसंकल्पावर केवळ 14 दिवस चर्चाही होते. तर हे जे काय विधान आहे हे दिलेल्या 4 विधानांपैकी चुकीचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न जो आहे तो जोड्या जुळवाचा दिलेला आहे विधान परिषदेबद्दल. आता यामध्ये विधान परिषदेचे जे काही सदस्य आहेत ते कोणत्या प्रकारे निवडले जातात हे आपल्याला दिलेलं आहे. त्यांच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. तर अ मध्ये काय म्हटले की पदवीधर मतदारसंघ, त्यानंतर विधानसभा सदस्यांद्वारे निवड, राज्यपाल नियुक्त आणि परिषदेची गणपूर्ती. आणि बाजूला दिलेलं आहे आपल्याला 1/10 सदस्य, 1/12, 1/3 आणि 1/6 सदस्य. तर या ठिकाणी आपल्याला हे ओळखायचं आहे की हे जे काही मतदारसंघ आहेत किंवा ज्या काही नियुक्त्या होतात तर यांच्याद्वारा किती सदस्य हे निवडले जातात हे आपल्याला विचारलेलं आहे. पदवीधर मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर एकूण 1/12 सदस्य जे आहेत ते पदवीधर मतदारसंघाद्वारे निवडले जातात. विधानसभा सदस्यांचा विचार केला तर विधानसभा सदस्यांद्वारे एकूण 1/3 सदस्य निवडले जातात. राज्यपालांद्वारे 1/6 सदस्य हे निवडले जातात म्हणजे एकूण सदस्य संख्येच्या 1/6 सदस्य. आणि परिषदेची गणपूर्ती करण्यासाठी 1/10 सदस्य हे निवडले जातात. तर या ठिकाणी बरोबर जे पर्यायी उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए. तर आता आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या आहे 78. आपण विधानसभेची सदस्य संख्या बघितली होती बघा, कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500. त्याच पद्धतीने विधान परिषदेची सुद्धा सदस्य संख्या असते, कमीत कमी 40 आणि जास्तीत जास्त 167. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण 78 जागा असतात म्हणजे एकूण 78 व्यक्ती जे आहेत ते निवडले जातात. तर पदवीधर मतदारसंघाकडून एकूण 1/12 सदस्य म्हणजेच 7 सदस्य हे निवडले जातात. शिक्षक मतदारसंघातून 1/12 म्हणजे पुन्हा 7 सदस्य हे निवडले जातात.
राज्यपालांद्वारा 1/6 म्हणजेच 12 सदस्य हे राज्यपाल नियुक्त करतात. कला, वाणिज्य आणि विज्ञान या विषयामध्ये पारंगत असलेल्या 12 सदस्यांची नियुक्ती ही राज्यपाल विधान परिषदेवरती करतात. त्यानंतर आहे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून एकूण 1/3 सदस्य निवडले जातात, म्हणजेच 22 सदस्य हे निवडले जातात. आणि राहिलं विधानसभा सदस्य, तर विधानसभा सदस्यांद्वारे एकूण 1/3 सदस्य म्हणजेच 30 सभासद जे आहेत ते निवडले जातात. मी जेव्हा तुम्हाला विधानसभा आणि विधान परिषद हे शिकवलेलं होतं, म्हणजे राज्य विधिमंडळाचं लेक्चर तुम्ही जाऊन बघा, त्यामध्ये मी हा कंप्लीट चार्ट हा दिलेला आहे. जर तुम्ही तो चार्ट एकदा दोनदा वाचला तर तुमच्या ह्या सर्व गोष्टी क्लिअर होतील. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे, विधान परिषद असलेल्या राज्यातील विधान परिषदेत कमीत कमी 40 व जास्तीत जास्त त्या राज्यातील विधानसभा सदस्य संख्येच्या टिंबटिंब इतके सभासद असू शकतात. ऑप्शन आहे 2/3, 1/3, 1/4 आणि यापैकी एकही नाही. तर आपण मागे बघितलं की कमीत कमी 40 सदस्य असू शकतात आणि जास्तीत जास्त 167, म्हणजेच विधानसभा सदस्य संख्येच्या एकूण 1/3 सदस्य जे आहेत ते विधान परिषदेमध्ये असू शकतात. बघूया पुढचा प्रश्न. संसद राज्यातील विधान परिषद टिंबटिंबच्या शिफारशीवरून रद्द करू शकते. ऑप्शन आहे राष्ट्रपती, राज्यपाल, राज्य मंत्रिमंडळ आणि राज्य विधानसभा. तर या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे ते म्हणजे राज्य विधानसभा. बघा, या संबंधीचा जो उल्लेख आहे म्हणजे विधान परिषदेची निर्मिती आणि बरखास्ती संबंधी ज्या तरतुदी आहेत त्या कलम 169 मध्ये दिलेल्या आहेत. जर तुम्ही वाचलं नसेल तर नक्की वाचा. तर या ठिकाणी लक्षात ठेवा की संसद जी आहे ती राज्यातील विधान परिषद जी आहे ती राज्य विधानसभेच्या शिफारशीवरून रद्द करू शकते. आता त्यासाठी जो ठराव होणार आहे त्यासाठी 2/3 बहुमताने हा ठराव पारित होणं गरजेचं आहे. तरच विधान परिषद जी आहे ती बरखास्त होऊ शकते, अदरवाईज होऊ शकत नाही. बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? ऑप्शन दिलेत बघा 2 आणि त्यापैकी म्हणजे 2 विधानं दिलेली आहेत. त्यापैकी कोणतं बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचंय. तर बघा, पहिलं विधान काय म्हणतंय, विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव पास करणे आवश्यक आहे. अगदी बरोबर आहे. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की 2/3 बहुमताने ठराव पास झाला तर विधान परिषद ही बरखास्त होऊ शकते, अदरवाईज होऊ शकत नाही. आणि दुसरं विधान काय दिलंय, विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेत 2/3 सदस्यांच्या बहुमताने ठराव पारित करणे गरजेचे आहे. तर या ठिकाणी दुसरं जे काय ऑप्शन आहे ते चुकीचं आहे. म्हणून या ठिकाणी बरोबर जे पर्यायी उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, फक्त अ. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पुन्हा 2 विधानं दिलेली आहेत आपल्याला आणि योग्य कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर पहिलं विधान काय म्हणतंय की कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ या दक्षिणी राज्यांपैकी केवळ 2 राज्यात विधान परिषद आहे. आणि दुसरं विधान आहे विधान परिषदेत कमीत कमी 60 सदस्य असू शकतात. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की दुसरं जे काही विधान आहे ते चुकीचं आहे. विधान परिषदेची कमीत कमी सदस्य संख्या ही 40 आहे. विधानसभेची कमीत कमी सदस्य संख्या ही 60 आहे, पण विधान परिषदेची ती 40 आहे, म्हणून ते ब विधान जे आहे ते चुकीचं आहे. आणि जर आपण अ हे जे काही विधान आहे याचा विचार केला तर ते बरोबर आहे. भारतामध्ये सध्या एकूण 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. विधानसभा जी आहे ती 28 राज्यांमध्ये आहे, पण विधान परिषद जी आहे ती 28 पैकी फक्त 6 घटक राज्यांमध्ये आहे. आणि ते 6 घटक राज्य कोणते हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ते कोणते आहेत बघा, मी सांगून देते. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 6 राज्यांमध्ये विधान परिषद जी आहे ती अस्तित्वात आहे. आणि वरचं जे विधान दिलंय तुम्हाला अविधान, त्यामध्ये काय म्हटले की वरील 2 राज्यामध्ये विधान परिषद आहे. तर बरोबर आहे, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या 2 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. उरलेल्या 2 राज्य जे आहेत म्हणजे तामिळनाडू आणि केरळ या 2 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही. म्हणून इथे पर्यायी उत्तरांपैकी ऑप्शन नंबर 1 जे आहे केवळ अ हे बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे बघा, टिंबटिंब राज्याचे विधिमंडळ द्विगृही आहे. ऑप्शन आहेत आसाम, उत्तर प्रदेश, पंजाब आणि तामिळनाडू.
तर मी आधीच सांगितलं तुम्हाला की भारतातील एकूण 6 राज्यांचं जे विधिमंडळ आहे ते द्विगृही आहे आणि ते राज्य कोणते तर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. आणि म्हणून या ठिकाणी बरोबर जे पर्यायी उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, उत्तर प्रदेश. सर्वात जास्त सदस्य संख्या जी आहे विधान परिषदेची ती सुद्धा उत्तर प्रदेशामध्येच आहे. एकूण 100 अशी सदस्य संख्या ह्या उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेची आहे आणि त्या खालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. एकूण 78 एवढी सदस्य संख्या ही विधान परिषदेची आहे महाराष्ट्रामध्ये. बघूया पुढचा प्रश्न. विधान परिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? ऑप्शन आहे 1/2, 1/4, 1/12 आणि 1/3. तर हे सुद्धा आपण मागेच बघितलं. याचं जे काय पर्यायी उत्तर आहे ते आहे 1/12. विधान परिषदेतील 1/12 सदस्य जे आहेत ते शिक्षक मतदारसंघाकडून निवडले जातात. बघूया पुढचा प्रश्न. विधान परिषदेत सदस्य कोणाकडून निवडले जातात? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. ऑप्शन दिलेत. विधान परिषदेतून व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून, पदवीधर मतदारसंघातून व शिक्षक मतदारसंघातून, वरीलपैकी दोन्ही आणि सरळ लोकांकडून मतदानाने. तर या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सी, वरील दोन्ही. याबद्दल आपण जे लेक्चर घेतलेलं आहे विधिमंडळाच्या बाबतीमध्ये ते तुम्ही नक्की जाऊन बघा, म्हणजे तुमच्या ह्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. एका ग्राफ थ्रू मी तुम्हाला हे समजवलं आहे बघा, जेणेकरून तुमच्या ते व्यवस्थित लक्षात राहील. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? विधानं दिलेली बघा आपल्याला 4 आणि त्यापैकी चुकीचं कोणतं हे आपल्याला विचारलेलं आहे. पहिलं विधान आहे विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहांची सत्र समाप्ती झाल्या कारणाने रद्द होत नाही. विधान परिषदेत प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेने मंजूर केलेले नसेल ते विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होत नाही. जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होऊन विधान परिषदेत प्रलंबित असेल ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होते. आणि शेवटचं आहे यापैकी एकही नाही. तर या ठिकाणी बरोबर जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, यापैकी एकही नाही. वरील सर्व विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. एकही विधान चुकीचं नाहीये. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन दिलंय मुख्यमंत्री, राज्यपाल, सभापती आणि उपमुख्यमंत्री. आता या ठिकाणी बघा तुम्ही संसदेचा विचार करा किंवा विधिमंडळाचा विचार केला. जर 2 गटांना समान मते पडली तर जे निर्णायक मत असतं ते सभागृहाच्या अध्यक्षांचं असतं, म्हणजेच या ठिकाणी बरोबर उत्तर आहे सभापती. विधानसभेमध्ये जर समान मते पडली तर निर्णायक मत देण्याचा अधिकार हा सभापतीला असतो. जर 2 गटांना समान मतं पडली तर निर्णायक मत देण्याचा अधिकार जो आहे तो त्या गृहाच्या अध्यक्षाला म्हणजेच सभापतीला असतो. तर या ठिकाणी आपण विधानसभा आणि विधान परिषद या दोनही टॉपिकवरती आतापर्यंत जे प्रश्न विचारले गेलेले आहेत तेवढे सर्व कव्हर केलेले आहेत. अजून जास्त समजावून घेण्यासाठी तुम्ही माझे लेक्चर जे आहेत ते नक्की जाऊन बघा, म्हणजे तुमचे हे सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. तर जर तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा. काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात आणि आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. तसंच जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.